श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। 25 जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि येत्या 18 ऑगस्टला चौथा श्रावण सोमवार आलेला आहे। हा शेवटचा श्रावणी सोमवार असणार आहे। बोलता बोलता श्रावण महिना हा संपत सुद्धा आलेला आहे। श्रावण हा महिना अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो। या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांची उपासना, सेवा, व्रत, वैकल्य केली जातात। सोमवार हा दिवस भगवान महादेवांना समर्पित असल्यामुळे श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारचं व्रत केलं जातं। श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारचं व्रत केल्याने जीवनातील सर्व दुःख, संकट, अडचणी हे दूर होतात। तसेच महादेवाच्या कृपेने सर्व इच्छित मनोकामना ह्या देखील पूर्ण होतात। या दिवशी व्रत करून महादेवाची पूजा केल्याने शिवपूजेचे दुप्पट पटीने फळ प्राप्त होते। या श्रावण सोमवारी आपण व्रत करून भगवान शिवशंकरांना एक विशिष्ट प्रकारचं धान्य अर्पण करत असतो, त्याला शिवामूठ असं म्हटलं जातं। तर या चौथ्या श्रावण सोमवारची शिवामूठ असणार आहे जवस। म्हणून आपल्याला जवस ही शिवामूठ जी आहे तर ती भगवान महादेवांना अर्पण करायची आहे। ही जवस अर्पण करताना चांगली अखंड जवस घ्यायची आहेत। जवसाची डाळ किंवा इतर कुठलाही प्रकारचं धान्य तुम्ही जव म्हणून घेऊ नका। जवस ही थोडी लाल रंगाची असते, तर ती तुम्हाला शिवामूठ म्हणून अर्पण करायची आहेत। या चौथ्या श्रावण सोमवारी जवस ही शिवामूठ म्हणून भगवान महादेवांना का अर्पण केली जाते, तर जवस हे धनाचे प्रतीक मानले जाते। त्यामुळे ते शंकराला अर्पण केल्याने घरात सुख समृद्धी येत असते। घरात कधीही धनधान्याची कमतरता ही भासत नाही। तसेच जवस आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर असते। त्यामुळे ते शंकराला अर्पण केल्याने आपलं आरोग्य हे चांगले राहते। तसेच भगवान शिवशंकर हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना या पूर्ण करतात। आणि म्हणून चौथ्या श्रावण सोमवारी जवस ही शिवामूठ म्हणून अर्पण केली जाते। धार्मिक दृष्टीने श्रावण महिन्यात येणारा प्रत्येक सोमवारला विशेष महत्त्व असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। उद्या शेवटचा श्रावण सोमवार शिवमंदिरातून घरी आणा ही एक वस्तू। घरात पैसा येईल, कर्ज फिटेल, 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। तर अशी कोणती वस्तू आहेत जी आपल्याला शिवमंदिरातून घरी आणायची आहेत, त्या वस्तूचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला चौथ्या श्रावण सोमवारी करायचा आहे, म्हणजेच हा शेवटचा श्रावण सोमवार आहे। तर या दिवशी तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला ही एक वस्तू जी आहे तर ती शिवमंदिरामधून घरी आणायची आहे। आणि त्या वस्तूचा तुम्हाला एक अतिशय प्रभावी आणि सात्विक असा उपाय करायचा आहे, जो आपण वर्षातून फक्त एकदाच करू शकतो, तो म्हणजे श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारच्या दिवशी। आणि म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे। जर तुम्ही हा उपाय या श्रावण सोमवारी केला तर तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या, अडचणी ह्या नष्ट होतील। श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक दिवशी भगवान महादेवांची उपासना, पूजा करावी असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले जाते। परंतु प्रत्येक दिवशी आपल्याला महादेवांची पूजा करणं शक्य होत नाही, म्हणून किमान श्रावण महिन्यात सोमवारी तरी भगवान महादेवांची पूजा ही आवर्जून करावी। यामुळे भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद वर्षभर आपल्यावरती राहील। यासाठी श्रावण सोमवारी व्रत करून भगवान महादेवांची उपासना करावी। ज्या घरामध्ये श्रावण सोमवारी हा एक उपाय केला जाईल त्या घरात अखंड लक्ष्मी वास करेल। कारण बघा, आपण या श्रावण सोमवारी भगवान महादेवांसोबतच माता पार्वतीची सुद्धा पूजा करत असतो। आणि माता पार्वती ही एक धनाचीच देवी मानली जाते। ती धन, धान्य, समृद्धी प्रदान करत असते।
आणि त्यामुळे हा दिवस धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी, घरातील गरिबी, दरिद्रता ही दूर करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील, आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल, तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला जर यश मिळत नसेल, सतत तुम्हाला इतर लोकांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा कर्ज घेण्याची वेळ येत असेल किंवा हवा तसा पैसा तुमच्याकडे येत नसेल, सतत काही ना काही आर्थिक अडचणी तुमच्यावरती येत असतील किंवा तुमच्या घराची भरभराट होत नसेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नाही, एखादा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही, यामुळे घरामध्ये हवा तसा पैसा येत नसेल, तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न नाही आणि आपल्या घरामध्ये सुद्धा स्थिर नाही. आता घरात लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसाच असणं असं होत नाही, तर आपल्या घरामध्ये एक प्रकारची सुख, शांती, समृद्धी असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. जेव्हा घरामध्ये असे सकारात्मक आणि चांगले वातावरण असते तर यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हटले जाते. आपल्याला पैसा तर हवा आहे, परंतु घरामध्ये हा पैसा टिकून राहण्यासाठी घरातील वातावरण अनुकूल असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. जेव्हा हे सर्व वातावरण आपल्या घरामध्ये असते तर यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हटले जाते. आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये सतत वाद, विवाद, क्लेश, भांडणे होत असेल, घरामध्ये आजारपण असेल, मुलांची प्रगती होत नसेल किंवा कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल, तर तुम्ही उद्या हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करा. हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा 100% प्रभावी आणि सात्विक असा उपाय आहे. हा उपाय जर तुम्ही उद्या शेवटच्या श्रावण सोमवारी केला तर तुमच्या घरामध्ये चहूबाजूने पैसा येईल. पैसे येण्याचे मार्ग जे आहेत तर ते मोकळे होतील. घरावर असणारं कर्ज संपेल, तसेच आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल. कारण पहा, काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असते. आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि त्यामुळे श्रावण सोमवारी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही. भगवान महादेवांच्या कृपेने आपल्याला त्या उपायाचं निश्चितच फळ प्राप्त होते. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गाईचं दूध आणि थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. यामुळे आपलं शरीर हे श्रावण महिन्यासारखेच पवित्र होत असते. स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहेत. देवघरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती आवर्जून अभिषेक करायचा आहे. पांढरी फुलं, बेलाची पानं अर्पण करायची आहेत. धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे किंवा इतर कोणत्याही धातूचा तुम्ही हा कलश घेऊ शकता. त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे, थोडंसं गाईचं दूध टाकायचं आहे, गंगाजल असेल तर गंगाजल टाकायचं आहे. यानंतर 11 जवसाची दाणे घ्यायची आहेत आणि ती सुद्धा तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायची आहेत. यानंतर पांढरी फुलं, बेलाची पानं जी आहेत तर ती सुद्धा तुम्हाला सोबत घ्यायची आहेत. यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे. जाताना एक महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवायची आहे की तुम्हाला चुकूनही चप्पल घालायची नाहीत. बिना चप्पलचंच तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे. मंदिरात गेल्यानंतर उत्तरेकडे तोंड करून तुम्हाला बसायचं आहे. हे जल तुम्हाला शिवलिंगावरती दोन्ही हाताने अर्पण करायचं आहे. यानंतर बेलाची पानं, पांढरी फुलं अर्पण करायची आहेत. दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान महादेवांचं नामस्मरण करायचं आहे. पहा, शिवपुराणामध्ये सांगितलं आहे की जो व्यक्ती भक्तिभावाने 1 लोटा जल जरी भगवान महादेवांना अर्पण केले तरीही महादेव त्या व्यक्तीवरती प्रसन्न होतात आणि त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण करतात. तुमची सगळी पूजा करून झाल्यानंतर, नामस्मरण करून झाल्यानंतर शिवलिंगावरती ज्याने कुणी जी धोत्र्याची फुलं अर्पण केलेली असेल तर ती फुलं जी आहेत तर ती तुम्हाला उचलून घरी आणायची आहेत. 1 फूल भेटलं, 2 भेटली किंवा 3 भेटली, जेवढी फुलं तुम्हाला शिवलिंगावरती भेटेल तेवढी फुलं जी आहेत तर तुम्हाला उचलून घ्यायची आहेत आणि आपल्या घरी आणायची आहेत. या दिवशी श्रावण सोमवार आहे म्हणून अनेक जण आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी शिवलिंगावरती धोत्र्याची फळं, धोत्र्याची फुलं जी आहे तर ती अर्पण करत असतात. कारण सर्वांनाच माहीत आहे की धोत्र्याचं फूल जे आहेत तर भगवान महादेवांना अतिशय प्रिय आहेत
आणि म्हणून जो व्यक्ती भक्तिभावाने एक फूल शिवलिंगावरती अर्पण करतो त्याच्या सर्व अपूर्ण इच्छा पूर्ण होतात। म्हणून अनेक फुलं अर्पण केली जातात, तर तीच फुलं उचलून आपल्या घरी आणायची आहेत। आणि जर शिवलिंगावरती फुलं नसतील तर स्वतः तुम्ही विकत घ्या, ती फुलं अर्पण करा। अर्पण करून झाल्यानंतरनं तुमची पूजा झाल्यावर ती फुलं तुम्हाला पुन्हा उचलून घरी आणायची आहेत। आता हे फूल घरी आणल्यानंतर एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा, त्या कपड्यामध्ये हे फूल ठेवून तुम्हाला बांधायचं आहे आणि यानंतर तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये तुम्हाला ठेवून द्यायचं आहे। यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली होण्यास मदत होते, घरात पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतात। घरावर कर्ज असेल तर ते फिटत जातं, कर्ज फिटण्यासाठी योग्य मार्ग मिळतो। आता हे फूल किती दिवस तिजोरीमध्ये ठेवायचं, तर बघा या श्रावण महिन्याची जी अमावस्या आहेत, श्रावण अमावस्या ज्याला पिठोरी अमावस्या असे सुद्धा म्हटले जाते, तर या दिवशी तुम्हाला ते फूल काढायचं आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे। इकडे तिकडे कुठेही तुम्हाला फेकायचं नाही। तसेच जर तुम्ही 2 फुलं आणलेली असेल तर एक फूल तिजोरीमध्ये ठेवा आणि दुसरं धोत्र्याचं फूल हे तुम्हाला मुलांच्या पुस्तकामध्ये ठेवायचं आहे। जर तुम्ही असं फूल मुलांच्या पुस्तकामध्ये ठेवलं तर मुलांना ज्ञानवृद्धी होते, म्हणजे मुलं जो काही अभ्यास करतात तर त्यांना ते लक्षात राहतं, त्यांच्या ज्ञानामध्ये वृद्धी होत असते। यामुळे मुलांची प्रगती भरभरून होत असते। तर असं एक फूल तुम्ही आणून मुलांच्या पुस्तकामध्ये सुद्धा ठेवू शकतात। तसेच ज्यांना झोपल्यावर भीतीदायक वाईट स्वप्न येत असतील किंवा झोपल्यानंतरनं सतत मनामध्ये वाईट विचार येत असतील, तर अशांनी या दिवशी शिवमंदिरामधून एक धोत्र्याचं फूल घरी आणायचं आहे आणि ते आपल्या उशीखाली ठेवायचं आहे। यामुळे भीती नाहीशी होते, मनामध्ये येणारे नकारात्मक जे विचार आहेत तर ते सुद्धा संपूर्णपणे नष्ट होतात। हे सर्व उपाय पुराणामध्ये सांगितले आहेत, त्यामुळे तुम्ही नक्की करा। त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल, घरामध्ये जर सतत वादावाद होत असेल, अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं होत असेल, नवरा बायकोंची भांडणं होत असेल, घरामध्ये सुख शांती टिकत नसेल, तर या दिवशी असं एक धोत्र्याचं फूल तुम्हाला शिवमंदिरातून घरी आणायचं आहे। एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून ते तुम्हाला तुमच्या वास्तूमध्ये दक्षिण दिशेला ठेवून द्यायचं आहे। तुमच्या घराची जी कोणती दक्षिण दिशा आहे, जिथे कुठे ठेवायला जागा असेल तिथे ठेवून द्यायचं आहे। यामुळे घरात असणारा वास्तुदोष, पितृदोष किंवा इतर कुठले दोष असेल, क्लेश असेल, तर यासारख्या सर्व समस्या या 100% नाहीशा होतात। म्हणून तुम्ही हा एक उपाय सुद्धा करू शकता। धोत्रा हे महादेवाला अत्यंत प्रिय आहे। धोत्र्याचं फूल महादेवाला अर्पण केल्याने महादेवांची पूजा ही पूर्णच होऊ शकत नाही असे आपल्या पुराणामध्ये सांगितले आहेत। आणि या फुलासंबंधित आपण जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरतात। म्हणून हे अतिशय प्रभावी उपाय जे आहेत तर तुम्हाला शेवटच्या श्रावण सोमवारी आवर्जून करायचे आहेत। त्याचबरोबर या दिवशी शिवामूठ जवस आहे, तर आपल्याला 21 जवस जे आहे तर ती आपल्या हातामध्ये घ्यायचे आहेत, आपल्या देवघरासमोर बसायचं आहे। 16 वेळा कमलात्मक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। कमलात्मक मंत्र हा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, तर 16 वेळा या मंत्राचा पठण करायचं आहे। मनोमन आपली इच्छा व्यक्त करून तुम्हाला हे 21 जवस जे आहेत तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत आणि पुन्हा एकदा आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत। आता हा उपाय तुम्ही घरी शिवलिंग असेल तर तिथे सुद्धा करू शकता किंवा मंदिरामध्ये जाणार असेल तर तिथं केला तरी सुद्धा चालेल। हा उपाय देखील खूप प्रभावी आहे, त्यामुळे तुम्हाला प्रत्येकाला हा उपाय करायचा आहे। तर अशा पद्धतीने हे दोन्हीही उपाय तुम्हाला न चुकता आवर्जून उद्या म्हणजेच 18 ऑगस्टला 4था श्रावण सोमवार आहे, तर या दिवशी करायचे आहेत। दोन्हीही उपाय दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता। घरात सुतक असेल तर तुम्हाला एकही उपाय करता येणार नाही। जर स्त्रियांना मासिक धर्म असेल तर घरातील इतर कोणताही व्यक्ती हा उपाय करू शकतो। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।